काय सांगाल मी आंदोलन केलं होतं, काय सांगाल? आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना तळमळ व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याचे आलो होतो, पण त्यांनी कसली दखल घेतलेली नाही. बघतो करतो, मिटिंगत लावतो, माहितीच नाही मला कितीपर्यंत बिल आले, मागूनच घेतो. ह्याच्यात आता दिवस न घालता का 4-2-10 शेतकऱ्याच्या आत्महत्या बघितल्या तुम्हाला तीव्रता कळणार का शेतकऱ्याची? आमचा हा प्रश्न आहे. आम्ही इथे गाडी अडून बसलो होतो कलेक्टर साहेबाशी, शेतकरी इथं उपाशीत आणि ते वरी जाऊन तुपाशी खात बसले आणि आले खाली आणि हुडवाहुडीचे उत्तर देऊन निघून गेले. आम्ही या युवा शेतकरी संघ समितीच्या वतीने त्यांना आदेश निषेध करतो आम्ही त्यांचा, आणि आम्ही सांगतो की जर शेतकऱ्याचे बिल जर कारखानदारांनी टाकले नाही तर आम्ही कलेक्टरला जिल्ह्यात सुद्धा फिरून द्यायचो नाही, कुठेच येऊ द्यायचो नाही. कारण की हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही इथं मांडलेला आहे आणि आज 2-3 तास आम्ही इथं गाडी अडून इथं बसलेलो होतो, पण त्यांनी पळ काढून इथून निघून गेलेले आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो या प्रशासनाचा सगळ्याचा. युवा शेतकरी संघर्ष समिती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 15 डिसेंबर पासून कारखान्याचे आणि गुळ युनिटचे कुणाचे जे बिल आहे शेतकऱ्याच्या खात्यात गेलेले नाहीत. मुबलक 1-2 कारखान्याचे काहीतरी प्रमाणात ह्या विभागातले त्या विभागातले काहीतरी थोडेफार पैसे टाकलेत, हार्वेस्टरवाले टाकले नाहीत, ऊस वाहतूक तोडणीदारात टाकलेले नाही. सगळ्याचे पैसे अडवणूक केलेली. लेकी बाळीचा प्रश्न आहे, मुली बाळीचा प्रश्न आहे, सगळ्याचा लग्नाचा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, अनेक प्रश्न इथं उद्भवलेले आहेत. आत्महत्याशिवाय आता पर्याय राहणार नाही. 20-20 महिने 16-16 महिने जर ऊसाचेच बिलं आणि ऊस जाऊन जर पैसे भेटत नसले, शेतकऱ्याला इथून पुढे उभा राहण्याची मुभा सुद्धा कुठे भेटणार नाही. त्यामुळे आम्ही तीव्रतेने हे आंदोलन करत आहोत आणि यापुढे देखील जर बिल खात्यात नाही केलं तर आम्ही कलेक्टरला फिरू देणार नाहीत. शेतकरी